श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ कथा सारांश अध्याय 6. मच्छिंद्रनाथ कुमार कार्तिकेयाचे स्थान पाहून कोकण प्रांतात शिरले आणि कुडाळजवळील आडूल या गावाजवळ जाऊन राहिले. गावाबाहेरच दुर्गादेवीचे मंदिर असून तेथे कालिका देवी विश्रांती घेत होती. ती देवी म्हणजे शंकराच्या हातातील कालिका नावाचे अस्त्रच होते. पूर्वी शंकराने त्या शस्त्राने दैत्यांचा वध केला. त्यानंतर ते प्रसन्न होऊन त्या अष्टशक्तीस म्हणाले, तू पुष्कळ कार्य केले आहेस, तुला हवा तो वर मागून घे. तेव्हा ती अष्टशक्ती म्हणाली, हे शंकरा, माझी इच्छा अशी आहे की मी तुमच्या हाती राहून जेथे तुम्ही पाठविले तेथे जाऊन पुष्कळ वर्षे कार्य केले आहे. अंबिकेनेही अनेक राक्षसांना मारण्यासाठी माझा उपयोग केला आहे. आता मी थकले आहे, मला आता विश्रांती घ्यायची आहे. कोणी मला सुप्तावस्थेतून उठून त्रास देऊ नये. तिच्या विनंतीप्रमाणे शंकराने कालिका देवी म्हणून एक विश्रांती स्थान करून दिले. पुढे कलियुगात ते स्थान कालिका देवी मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले. मच्छिंद्रनाथ देवीच्या दर्शनासाठी गेले. मंदिरात जाऊन त्यांनी प्रार्थना केली, हे कालिके, तू जागृत हो. मी शाबरी विद्येचे मंत्रकाव्य केले आहे, त्याला तू सहाय्य कर. त्याची प्रार्थना म्हणजे सिद्धाने केलेले आवाहन होते. त्याचा प्रभाव काय वर्णावा. त्याच्या हाकेने देवीची निद्रा चाळवली गेली, त्यामुळे ती रागवली. नृसिंह जसा खांबातून प्रकट झाला तशी ती अचानक प्रकट झाली आणि मच्छिंद्राला ओरडून म्हणाली, अरे मूर्खा, मी चांगली झोपलेली होते, मला तू का उठवलेस? म्हणे मंत्रकाव्य केले आहे, वर दे. कुणी सांगितले होते काव्य करायला? माझे सगळे कार्य झाले आहे. आता आपल्यासाठी मला नवीन कर्मात गोवू नकोस. जा मुकाट्याने, हे तुझे राख फासलेले तोंड घेऊन दुसरीकडे जा, नाहीतर दिव्यावर कीटक भस्म होतो तसं जळून जाशील. हे बोलणे ऐकून मच्छिंद्र धैर्याने म्हणाला, देवी, तसे काही होणार नाही. सूर्यबिंब लहान असते तरी सर्व विश्वाला प्रकाश देते. तू माझा प्रताप पहा. मारुतीला पांडवांनी जसा प्रेमाने रथावर घेतले, सूर्याने अरुणाला जसे सारथी केले, तसे तुझे साह्य मला पाहिजे. देवी म्हणाली, अरे जा रे. हातात कंकणे घातलीस व कपाळावर शेंदूर फासलास म्हणून काही मला भीती वाटणार नाही. तू कसा जन्मलास ते मला ठाऊक आहे. मस्त जातक सांगणाऱ्याने फार तर मासे पकडावे. तू कोड्याच्या घरून पळून आलास. तू मला काय शिकवतोस? अरे, एवढी विद्या आहे म्हणतोस तर तू भीक का मागतोस? तुला वाटत असेल भुताबळ जिंकली, आता कालिकेला नमवू, पण ते होणे नाही. तुझा अहंकार उतरंडी पाडीन, तिथे तुझा काय पाड? मच्छिंद्र म्हणाला, दाखव तुझा पराक्रम, परीक्षाच घेतो तुझी. दत्तगुरूंचा चेला आहे मी. झाडे उंच वाढली तरी वाराच्या मदतीशिवाय पानसुद्धा हलत नाही. तुझे शौर्य, तुझा युद्धाचा अनुभव दाखवच. तो इतके बोलल्यावर मात्र देवीने सिंहगर्जना केली. ती ब्रह्मांड प्रकाशित करीत प्रकट झाली. त्रैलोक्यातील चराचराचा थरकाप उडाला. देव, दानव, यक्ष, गंधर्व, दिग्गज, दिक्पाल, सर्प, नाग, पशुपक्षी, मानव, ऋषी सर्वच भयभीत झाले. देव अंतराळातून पळता पळता म्हणाले, अरे जोगड्या, आता स्वतःला सांभाळ, गुरूंचे स्मरण कर. अरे, शक्ती माहीत नसताना कालिकेला सुद्धा युद्धास निमंत्रण केलेस. आता तुझ्यामुळे सर्वनाश होणार. कसे रक्षण करतोस पाहूया. देवी ओरडून म्हणाली, अरे जोगड्या, पृथ्वी ही खालची तडी व मी ही वरची तडी. आता या जात्यात सर्वांसकट तुला भरडून काढते. त्यातून कसा काय वाचतोस तेच पाहते. मच्छिंद्र न भिता भस्म चिमूट हाती घेऊन वासवाष्ट्राचा मंत्र म्हणू लागला. तेच भस्म त्याने प्रलयाग्नीसारख्या देवीवर फेकले. एकदम स्फोट होऊन सहस्र सूर्य प्रकट व्हावे तसा झगझगीत प्रकाश पडला. त्यावेळी ब्रह्मांड स्फोट झाल्यासारखे भयंकर आवाज होऊ लागले. पण कालिकेने वासवास्त्र गिळून टाकले. तेव्हा एकादश रुद्राचे मंत्र म्हणून मच्छिंद्राने 11 रुद्र प्रकट केले. पण कालिकेने मृत्युंजय मंत्राच्या सूक्तांनी पूजा करून सर्व रुद्रांना शांत केले. ते परत मच्छिंद्राकडे आले आणि गुप्त झाले. मग त्याने वज्रास्त्र उंच फेकले, पण कालिकेने ते आपल्या पायांनी खाली दडपले व उत्तरेकडील शैलाद्रीवर आपटले. त्यामुळे तो पर्वत तुटला व त्याची उंची अर्धी झाली. गुर्जर देशाच्या पुढे उंच पर्वत उरला नाही. तेथपासून रामेश्वरापर्यंत पर्वतांची ओढ राहिली. देवीने वज्रास्त्र नष्ट केले ते पाहून मच्छिंद्राने गुप्तपणे वाताकर्षणास्त्र योजले. त्याचा मात्र कालिकेच्या शरीरात गुप्तपणे प्रवेश झाला आणि तिचे शरीर अचेतन होऊन पृथ्वीवर कोसळली. त्याखाली पर्वत चिरडले.
वृक्षांचा चुराडा झाला. ती अशी निश्चेष्ट पळता पळताच तिला कैलासनाथांचे स्मरण झाले. धावा उमानाथ धावा, अशी तिने मनोमन प्रार्थना केली. ती सूक्ष्म वाणी कैलासपती शंकरांच्या मनात उमटली व आपली शस्त्रशक्ती संकटात सापडली आहे हे त्यांना तत्काळ समजले. ते क्षणार्धात उठले व नंदीवर आरूढ होऊन पृथ्वीवर आले. तेथे मच्छिंद्र होता. तेथे ते येताच मच्छिंद्राने भक्तिप्रेमाने शिवचरणी लोटांगण घातले. नंदीवरून उतरून शंकरांनी मच्छिंद्राला पोटाशी धरले आणि त्याच्या पाठीवर प्रेमाने हात फिरवत म्हटले, तान्हुल्या, तू मोठा चमत्कार केलास, पराक्रम केलास, माझ्या हातातले शस्त्र जिंकून घेतलेस. असे म्हणून शिवशंकरांनी त्याला आलिंगन दिले. मच्छिंद्रनाथ म्हणाला, आदिनाथ, ही तुमचीच कृपा. बद्रिकावनात दत्तगुरूंकडून तुम्हीच माझे 6 महिनेपर्यंत रक्षण करून सर्व विद्या देवविलीत. शंकर म्हणाले, ते असो, तू आता कालिकेला सावध कर. मच्छिंद्रनाथ म्हणाले, तुम्ही आपला वरद हस्त माझ्या मस्तकी ठेवावा. ही शस्त्रशक्ती तुमच्या हातात होती. तिने आतापासून तुम्हीच मला शिकविलेल्या शाबरी विद्येच्या यशासाठी माझ्या जिव्हेवर विराजमान व्हावे व मंत्रशक्ती म्हणून कार्य करावे. शिव म्हणाले, तू म्हणतोस तसेच करेल, पण आधी या कालिकेला उठव तर खरे. तुझे अश्र तू मागे घे. तेव्हा शंकराच्या सांगण्याप्रमाणे मच्छिंद्राने वाताकर्षण मंत्र मागे घेतला. कालिकेच्या देहामध्ये प्राण पुन्हा खेळू लागले. ती उठली, इकडे तिकडे पाहू लागली. शंकरांना पाहून त्यांची तिने प्राणरक्षणाचे कार्य करण्याबद्दल स्तुती केली. मग शंकरांनी तिला सांगितले, जशी तू माझ्या हाती वज्रशक्ती म्हणून इतके वर्षे राहिलीस, तशी यापुढे मच्छिंद्राच्या मदतीला जाऊन जगदुपकार करावा, ही माझी विनंती आहे. कालिका हसून म्हणाली, स्वामी, मी तुमची दासी, सांगाल तेथे जाईल व सांगाल ते काम करेल. मग तिने मच्छिंद्राला जवळ घेतले व म्हटले, बाळ, तुझ्या काव्यमंत्रातून जिथे माझे नाव उच्चारशील तिथे ती सिद्धी देईल. त्यानंतर कालिका शक्ती मच्छिंद्राच्या स्वाधीन करून शिव कैलासाला गेले. मच्छिंद्रनाथ कोकण प्रांतात उत्तर दिशेला निघाला. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः. ओम श्री मच्छिंद्रनाथाय नमः.